भारतातील नवयुवकांच्या समोर जे सनातन सत्य आहे ते प्रस्थापित करण्यासाठी विचार भारती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंथन या पॉडकास्टची सुरुवात आपण आजच्या ह्या कार्यक्रमातून करत आहोत। विचार भारतीच्या या पहिल्या पुष्पामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। वैदिक, भारतीय, हिंदू अशा विविध नावांनी जी संस्कृती गेली हजारो वर्ष किंबहुना लाखो वर्ष ओळखली जाते ती संस्कृती बहरत होती। मनुष्य जन्माला आल्यापासून त्याची प्रगती होत गेली। या प्रगतीचे सर्व टप्पे हे दशावतार या पद्धतीने समोर मांडले गेले। सामान्य माणसाला कळावा म्हणून दशावतार, त्याच्यातून मोक्षाची प्राप्ती अशी हिंदू संस्कृतीचं स्वरूप होतं। याचबरोबरीने 24 तीर्थंकरांच्या माध्यमातून जैन संप्रदाय असंच तत्त्वज्ञान सर्वांच्या समोर मांडत होतं। 6 बुद्ध अवतारांमधून पुढे येणारा मैत्रेय अवतार, यातून बुद्ध तत्त्वज्ञानही पुढे येत गेलं। अत्यंत संघटित, अत्यंत शूर अशा ह्या भारताच्या पार्श्वभूमीवर रामायण आणि महाभारतासारखी महाकाव्यही लिहिली गेली। अर्थात ती दोन्ही इतिहासाचंच स्वरूप स्पष्ट करणारी होती। मात्र आक्रमक आलेले पाश्चात्य विचारवंत प्रारंभी हे आक्रमण व्यापारी स्वरूपाचं होतं। हळूहळू ते राज्यकर्ते बनत गेले आणि इथे स्थिर होण्याच्या निमित्ताने दृष्टीने त्यांनी इथली संस्कृती ही मागासलेली होती। बाहेरून आलेल्या आर्य नावाच्या एका वंशाने यावर आक्रमण केलं आणि मग इथे थोडीशी नवीन जागृती झाली अशी मांडणी करायला सुरुवात केली। आणि त्यामुळे प्रचंड विविधता असलेला हा देश, ज्या देशाचं वर्णन 3 बाजूंनी समुद्र आणि उत्तरेकडे हिमालय अशी ही जी खंडप्राय देश आहे, याला देवभूमी म्हटलं जातं, याचं वर्णन त्यांनी अत्यंत वाईट, मागासलेलं असं केलं आणि त्याची उन्नती आम्हीच करू शकतो, आम्हीच त्याचे तारणहार आहोत असं सांगत इथल्या सर्व संस्कृतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उत्पन्न केलं। आज या सगळ्या मांडणीचा, विमर्शाचा प्रतिवाद करायचा आणि आपली खरी वस्तुस्थिती सर्वांच्या समोर यावी याकरता विचार भारतीचं हे व्यासपीठ सज्ज झालेलं आहे। या विचार भारतीचं पहिलं पुष्प गुंफण्याकरता आज आपल्यामध्ये पद्मश्री गिरीशराव प्रभुणे उपस्थित आहेत। मी त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो। नमस्कार। गिरीशराव हे बालपणापासून सामाजिक विचार करणारे आहेत। प्रारंभी त्यांनी ग्रामायणचं काम केलं। या ग्रामायणच्या कामामधून निमगाव म्हाळुंगी नावाचं एक ग्रामविकासाचं कार्य त्यांनी पूर्ण केलं। बरीच भटकंती करत असताना त्यांच्यातला शिल्पकार, चित्रकार, फोटोग्राफीचं असलेलं ज्ञान याच्यातून त्यांनी या सर्व समाजांचं अवलोकन केलं, लेखन करून त्याच्याबद्दलची माहिती संकलित केली आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो काही भटका समाज भारतभर पसरलेला आहे याचं काही वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा भटका समाज जरी दिसताना मागास दिसत असला तरी तो आतून अत्यंत श्रीमंत आहे। अनेक कलांनी विद्यांनी तो श्रीमंत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर यमगरवाडीसारखा एक प्रकल्प त्यांनी हाती घेतला आणि पारधी समाजाकरता हा एक मोठा प्रकल्प उभा राहिला। 1991 साली भटके विमुक्त विकास परिषद याची स्थापना झाली। भीमराव गस्तींसारखा एक खूप मोठा सामाजिक कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याचबरोबर देवदत्त दाभोळकर, आह साळुंके, नामदेव ढसाळ, सह देशपांडे अशी मोठी विचारवंत मंडळी सुद्धा या कामामध्ये त्यांनी जोडली। यानंतर बेनूरचा प्रकल्प, नगर जिल्ह्यात असलेला काष्टीचा प्रकल्प असेही आणखीन काही उपक्रम हे त्यांनी हातावेगळे केलेले आहेत। म्हणताना हे वाक्य अतिशय सोपं वाटतंय, परंतु ते उभं करताना त्यांनी जे प्रयास केलेले आहेत, शक्ती बुद्धी संपदा अर्पण केलेली आहे, तिचं वर्णन अत्यंत तोकडं या शब्दात करता येईल। प्रचंड काम त्यांनी यासाठी केलेलं होतं। अर्थात त्यांना कुटुंबियांचा आधारही तेवढाच मिळाला। शिक्षिका असलेल्या पत्नींनी त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन दिलं या कामाकरता। दोन्ही मुलं आणि मुलगी यांनीसुद्धा या कामामध्ये त्यांना पुष्कळ आधार दिला आणि त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सुद्धा ते या कामामध्ये अग्रेसर होऊ शकले। त्यांनी केलेलं प्रचंड काम पाहता पाहता मोठं झालं आणि मग 2006 पासून त्यांनी आणखीन एक वेगळ्या कामाला सुरुवात केली। समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून त्यांनी चिंचवडला एक कार्य सुरू केलं, त्याला
2006 ते कार्य सुरू झालं. त्याला आपले महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेही भेट देऊन गेले आणि अलीकडले राज्यपाल रमेशराव बैस हे सुद्धा या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाचं कौतुक करून गेले. अर्थातच याचा खूप मोठा परिणाम देशभरात झाला आणि केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या पदवीनं सन्मानित केलं. ही पदवी मिळाल्याबद्दल मी गिरीजी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि मला असं तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं, केंद्र सरकारकडून असा पुरस्कार तुम्हाला मिळेल असं वाटलं होतं का? किंबहुना याबद्दल तुम्ही या पुरस्काराकडे कोणत्या दृष्टीने बघता? मुळात असं आहे की हे भटके विमुक्तांचं काम किंवा जनजातींचं काम करत असताना एक संघ स्वयंसेवक ह्या नात्याने असे कुठले पुरस्कार किंवा ह्याच्या सावलीला सुद्धा फिरकू नये, किंबहुना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी ह्या कामाच्या ह्याच्यात घेऊ नये, अशा सुरुवातीपासूनच्या ह्याच्यातनं पुरस्कार दिला गेला. तो निश्चितच आनंददायी क्षण होता. आनंददायी एवढ्याकरताच की ज्यांनी उपेक्षित जीवन जगले असे पारधी, वडार, कैकाडी, मर्याईवाले, नाथजोगी, लमाण बंजारा, बेरड रामोशी आणि असंख्य कार्यकर्ते या 30-40 वर्षामध्ये जवळपास एक 40-42 जाती जमातींपर्यंत पोचून त्यातनं कार्यकर्ते जोडता आले. खरं तर मी काही केलं आहे असं अजूनही मला वाटत नाही. जी त्यांच्यामध्येच जी ऊर्जा आहे, अनंत अडचणी, पारतंत्र्यातल्या अडचणी, यातून ते काम करत राहिले आणि भारतीय संस्कृतीचा जो प्रवाह आहे तो बाहेर सर्व ठिकाणी त्याची पडझड झाली. सुशिक्षित, ज्याला तथाकथित उच्चवर्णीय म्हणले जातात, त्यांनी सगळं इंग्रजी संस्कृती आपलीशी केली. पण ह्यांनी मात्र आपली प्राचीन काळापासून चालत आलेली एक विचारसरणी, तत्त्वज्ञान ते जगण्याचं या कठीण काळातही त्यांनी चालू ठेवलं. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करता आलं, हा मोठा भाग्याचा काळ होता. हा पुरस्कार मिळाला हा खरं तर त्यांच्याकडे जे आहे ते मी लोकांना दाखवलं की हे कुणी मागासलेले नाही, त्यांच्याकडे इतक्या प्रकारचं ज्ञान आहे. त्यामुळे हा पुरस्कार जो आहे तो ज्याला आज वंचित म्हटलं जातं, OBC म्हणजे अदर बॅकवर्ड किंवा भटके विमुक्त किंवा जनजाती म्हणजे आदिवासी, यांच्या ज्ञानाच्या दर्शनाला हा पुरस्कार आहे. मी निमित्त असू शकतो त्याला. त्यामुळे त्याचा लाभ खूप झाला. लाभ म्हणजे सुरुवातीच्या काळात पारधी हा चोर, दरोडेखोर, बेरड रामोशी दरोडे घालणारा, चोऱ्या करणारा, किंवा लमाण बंजारा, या सगळ्यांकडे फार उपेक्षेच्या नजरेने पाहिलं जायचं. आता लोकांची याच्याकडे बघण्याची नजर बदललेली आहे. भारताचा वैभव काळाचे अवशेष शोधायचे झाले तर ह्या समाजात दिसतात, असं आता अनेकांना जाणीव झाली. त्यामुळे या पुरस्काराचा लाभ हा आहे की ह्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात मुळातून बदल झाला. हा पुरस्कारातला मोठा लाभ आहे. वा, तुम्ही ज्या सामाजिक कामासाठी ओळखलं जाता ते भटके विमुक्तांचं काम करताना त्याची प्रेरणा तुम्हाला नक्की कुठून मिळाली आणि कशी मिळाली? असं प्रेरणा क्षण किंवा प्रसंग असा काही नाही. लहान वयापासून नंदीवाले दारात यायचे, अंगणात यायचे, मर्याईवाले रस्त्याने शाळेत जाताना पाहायचो ते कसे मारून घेतात. वासुदेव, गोंधळी, नाथ जोगी असे अनेक जण दिसायचे. अनेक कार्यक्रमातनं शाहीर मंडळींचा परिचय झाला. मुळात ही करमणुकीचं साधन म्हणून लोक त्याच्याकडे पाहत असत. माझा हे आला तो संघाचं काम करत होतो, प्रचारक काही वर्ष राहिलो होतो. नंतर ग्रामायण या संस्थेकडे माणूस ते संपादक माझगावकर, दमोण्णा दाते म्हणून प्रचारक होते. त्यांना मी विचारलं की माणूसनी मला विचारलं आहे की तुम्ही आमच्याकडे काम करा, काय करू? प्रचारक थांबल्यानंतरच्या ह्याच्यात तर ते म्हणले अवश्य जा. माझगावकर हे जरी आज
हिंदुत्ववादी नाहीत असं वाटले, समाजवादी आहेत असं वाटले, तरीसुद्धा माझगावकर हे स्वयंसेवक होते, हिंदुत्ववादी विचारांचे होते. काळामानाप्रमाणे त्यात सामाजिक विषयाला त्यांनी त्यांच्या ह्याच्यात प्राधान्य दिलं. जे आज आता आम्ही सर्वजण करतो ते त्यांनी 40-50 वर्षापूर्वी वैचारिक मांडणीमध्ये, हिंदुत्वाच्या मांडणीत दीनदयाळजींचा एकात्म मानववाद हा त्यांच्या त्या वैचारिक ह्याच्यात येत असेल. त्यामुळे मी त्याच्यात काम करायला लागलो आणि मग असं लक्षात आलं की आपण जे सगळं काम करतोय त्याच्यामध्ये मुख्य भाग आहे तो दारिद्र्याचा. तो काळ जो होता 70 ते 80चं दशक, गावच्या गावं सोडून लोक शहराकडे यायला लागले होते आणि भटकंती करणारा वर्ग जो आहे तो सांस्कृतिक जडणघडणीत भटकंती करत होता. पण हा जो वर्ग आहे तो गावा सोडून यायला लागला. हजारो लाखो वर्षापासून एखाद्या गावात राहणाऱ्या पिढ्यानपिढ्याचा वर्ग आपलं घरदार, शेतीवाडी सगळं सोडून शहराकडे यायला लागलेलं आहे. हे दृश्य त्या ह्याच्यात मी हिंडताना पुणे शहर, पुणे रेल्वे स्टेशन आणि अशी रोज रात्री पॅसेंजरमधनं लोक हजारोने उतरायचे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना असं वाटायला लागलं की आपण जे काम करतो, मी पत्रकारितेत होतो, त्याच्याऐवजी प्रत्यक्ष काही ह्या क्षेत्रात जाऊन काम करावं म्हणून ग्रामायणच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. आता ह्या सर्व भटक्यांच्या बरोबर फिरताना तुम्हाला असं जाणवलं का की देश परतंत्र होता, तो स्वतंत्र करण्याकरता जसे अनेक क्रांतिकारक वेगवेगळ्या राजकीय पक्षाची मंडळी अशी काम करत होती, तसे या भटक्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काम केलं की देश स्वतंत्र होण्याकरता या भटक्यांचं त्याच्यात काही योगदान आहे? जेव्हा मी हिंडायला लागलो अनेक ठिकाणी, एका ठिकाणी तर हिंगोली जिल्ह्यात कोथळच म्हणून गाव आहे, कयाधू नदी, आणि त्या नदी ओलांडून पलीकडे गेलो तर त्याच्यात नाथजोगी रस्त्याने जाताना असे भगवे कपडे घातलेले, दाढी वाढवलेली लोक सगळीकडे हिंडत असतात. त्यातल्या एका जणाशी माझा परिचय झाला. यमगरवाडीत तो आला होता, जटा बिटा त्या, आणि तो म्हणला आमच्या समाजाची आहे म्हणून. मग त्या हिंगोलीजवळच्या त्या ह्याच्यात गेलो आणि खूप रात्र, पावसाचे दिवस आणि अशा ह्याच्यात एक त्यांच्या घरातलेच 81 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आमच्या गप्पा गोष्टी ऐकत होते, त्यांची कहाणी ऐकत होतो. तर ते उठले आणि ते म्हणले की ज्याला पोवाडा म्हणता येईल अशा प्रकारे त्यांची वेगळी शैली आहे. तर त्यांनी हलगी आणली आणि ते जवळपास 10-12 वर्ष झोपून होते, पण वेगवेगळ्या कहाण्या सांगताना शिवाजी महाराज, उमाजी नाईक, लहुजी वस्ताद अशी काही नावं माझ्या याच्यातनं ऐकल्यानंतर ते झोपलेले ग्रस्त उठले आणि मग ती हलगी आणली आणि त्यांनी ती गरम करून वाजवायला सुरुवात केली. तर नारायण बाबर मला म्हणला की माझे आजोबा आहेत, 80च्या वर त्यांचं वय आहे, पण गेली 20-25 वर्ष ते कधी फारसे कोणाशी बोलले नाहीत किंवा फार लांबवर गेले नाहीत. तुम्ही आज उल्लेख केल्यामुळे ते उठून बसलेत. आणि मग त्यांनी उमाजी नायकांचा पोवाडा गायला सुरुवात केला आणि मी त्यांना म्हटलं हे तुम्हाला कुठून कळलं? तर ते म्हणले की आम्ही मूळचे सातारा जिल्ह्यातले, 100-150 वर्षापूर्वी आम्ही या भागात आलो आणि आमच्या घरातली अनेक मंडळी, आमच्या समाजातली ही राजांच्या बरोबर म्हणजे उमाजी नायकांच्या बरोबर त्या ह्याच्यामध्ये होती युद्धात. आणि मग तो सगळा लढा त्यांनी त्या पोवाड्यामध्ये ऐकवला. मी म्हटलं हा कुणी तुम्ही लिहिला का? नाही म्हणले माझ्या आजोबांनी लिहिला. त्यांचं 80 वय, आजोबांनी लिहिला का आजोबांनी म्हटला? ते म्हणले ते प्रत्यक्ष उमाजी नायकांच्या बरोबर होत होते. असा एक हे कळल्यानंतर मग ते म्हणले अशी आमच्या घराण्यातली, आमच्या जाती जमातीतली नायकांच्या बरोबर एक 10-12 जणांना ब्रिटिशांच्या ह्याला बळी पडावं लागलं. 1-2 जण फासावरती गेले. मग ही उत्सुकता आणल्यामुळे मग सर्व ठिकाणी हिंडताना पारधी समाजाचा एक देवदेवाचा कार्यक्रम होता. त्या देवदेवाच्या कार्यक्रमात किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली होती आणि रेडा हाल्या म्हणतात तो धरून पकडून आणून त्याचा तुळजापूरच्या जवळ बळी देण्याचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये त्यांचा एक नृत्य, आभ्रान जसं हे घालतात मर्येवाले किंवा पोतराज, तसं त्याने अडकवलं होतं आणि नाचायला लागले ते देवीच्या ह्यानी. तर त्याच्यात उच्चार लवकर कळला नाही, पण जिबलो 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 असं ते नाचताना म्हणत होते. खूप निरीक्षण करून ऐकल्यानंतर लक्षात आलं की हा जय बोलो असा उच्चार आहे.
आणि मग जय बोल एकदा कळल्यानंतर ते मी सगळं टेप करून घेतलं आणि काळजीपूर्वक ऐकल्यानंतर त्याच्यात अनेक छोट्या 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 गोष्टी होत्या लढाईच्या. आणि मग ह्या लढाईच्या गोष्टी जवळपास त्याचा पुढे 5-10 वर्ष अभ्यास करताना लक्षात आलं की एक लढाई आहे ती राजस्थानातली आहे, राणा प्रतापांच्या बरोबरची. दुसरी आहे ती पृथ्वीराजांची आहे, ही मोगलांच्या बरोबरच्या लढाई आहे. आणि तिसरे मग असे अनेक येत अगदी 1857 पानिपत असं त्या जय बोलोच्या ह्याच्यात तो इतिहास सांगत होता. त्यांना कोणाला काही कळत नव्हतं हा काय आहे. पारधी भाषेत होता. पारधी भाषा म्हणजे मारवाडी गुजरातीचा प्राकृत रूप. आणि त्याच्यामध्ये मग एक कहाणी त्यांनी सांगितली आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सौराष्ट्रात सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला 40-50 गावं वाघरी समाजाची. वाघरी म्हणजे पारधी. जवळपास तक्षशिलेच्या पतनाच्या आधीपासून ते अगदी काल परवापर्यंतच्या काळात या सोमनाथाच्या मंदिराचं रक्षण करण्याची जबाबदारी पारध्यांकडे होती. त्यामुळे राजांचा इतिहास सगळा आपल्याला माहिती असतो. राजे रजवाडे संस्थाने समाजाचं एक त्याच्यासाठीचं योगदान हे त्या निमित्तानं कळलं. आणि मग मी तिकडे प्रवास केला आणि मग असं लक्षात आलं की त्या सोमनाथाचे जे अवशेष, नवीन मंदिर बांधले पण तिथे अवशेष खूप पडलेले होते. त्याच्यापासून 1 किलोमीटर अंतरावरती एक नदी ओढा कोरडा पडलेला 150-200 समाध्या होत्या. माझ्याबरोबर एक पारधी युवक होता. त्याला घेऊन मग आम्ही ते बघायला लागलो. तर त्याला त्याच्यातले चित्र शिल्प समाधीवरची तर म्हणलं हे आमच्या लोकांचं दिसतंय. असे दुवे साधत एका कथेमध्ये येऊन थांबलो. हैदराबादच्या त्या भागात जे पारधी आहेत त्यांच्यामध्ये एक कथा होती. कचोळाबाई ती शिंदे घराण्यातली त्या पारध्याने लिहिली. त्याचे वडील म्हणजे ते कहाणी सांगायचे देवदेवाच्या वेळेला. आणि असे देव जसे कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये खडी हे गोळा करून वाळूच्या गौरी पूजन असतं तसं यांनी नदीतली वाळू आणून त्याला भोसल्यांचा मूळ दैवत. मग मूळ दैवत कोण? तर म्हणलं की हे समशिर्या नाव आहे याचं. समशिर्या म्हटल्यानंतर मी अनेक प्रकारे तो शब्द लिहून काढला आणि मग समशेर म्हणजे तलवार आणि समशेर सिंग हा मूळ भोसले. हे सगळे सांगायचे की आम्ही सिसोदे आहोत, सिसोदिया वंशाचे. मग सिसोदिया वंशाचे आहेत तर काही मराठवाड्यात तुळजापूर परिसरात सिसोदी ज्यांचं कुळ आहे त्यांचे आडनाव भोसले आहे सगळ्यांचे. सिसोदे आडनाव आणि भोसले प्रसिद्ध महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणता येईल. छत्रपती शिवाजी राजांचं कुळ हे सिसोदे वंशाचं आहे. आडनाव भोसले आहे. हे तर पारधी चोऱ्या दरोडे घालणारे म्हणून यांची ख्याती. पण वंश यांचा सिसोदे आहे. आडनावही भोसले आहे आणि मूळ पुरुष समशिर्या. आता हा अपभ्रंश झाला समशिर्या. मग त्याचं नाव हे केल्यानंतर समशेर सिंग भोसले. एकदा काही निमित्तानं कलकत्त्याच्या भिडे म्हणून तिथे मोठे कॉन्ट्रॅक्टर उद्योगपती संघाशी संबंधित आणि त्यांना मी म्हटलं की काही कलकत्ता ही राजधानी आहे ब्रिटिशांची आणि त्यावेळेला कलकत्त्याला सगळ्यांना पकडून नेलं जायचं. आणि त्यामुळे कलकत्त्यामध्ये कोण कोण पकडले होते 1857 ते 60 या काळातले त्यांनी यादी शोधून काढली वेगवेगळ्या ह्याच्यातनं गॅझेटमधनं. आणि समशेर सिंग भोसले आणि त्याच्याबरोबर 150 जणांना गोळ्या घालून तोफेच्या तोंडी देऊन आणि फासावर लटकवलेले असं आहे. हे सगळे गुजराती होते वाघरी असा उल्लेख 2 ओळीचा हा त्यांनी पाठवला. यांच्याकडे कथा होतीच ती समशिर्या. मग हे सगळं एकत्रित करून गुजरातमध्ये जाऊन सोमनाथाच्या परिसरात हिंडल्यानंतर सेतू माधवराव पगडींचं 1857 वरचं एक पुस्तक आहे काही अंश म्हणजे विसरलेले. त्याच्यात त्यांनी एक 4 ओळी होत्या की तपासत असताना म्हणजे हैदराबाद संस्थान जे निजामाचं आहे त्याच्यात हिंडत असताना त्यांना हा उल्लेख मिळाला की तिथे अनेक जाती जमाती लमाण बंजारा पारधी बेरड रामोशी हे त्या निजामाच्या संस्थानात नांदत होते. त्याच्यात ह्या समशेर यांची वस्ती समशेर सिंग भोसले यांची वस्ती खूप मोठी आणि त्यांना त्याचे संदर्भ मिळाले. एक खटला चाललेला होता बिदर भालकीला. देशपांडे म्हणून भालकीचे मोठे सरदार होते निजामाच्या दरबारातले आणि देशपांडे गल्ली पण भालकीला आहे. हा जो निलंग्याच्या जवळचा अनसरवाडा प्रकल्प तिथे आम्ही सगळे जमलो होतो आणि तिथून आम्ही भालकीला नंदीवाल्यांची वस्ती आहे काही
काही भटके विमुक्त आहेत तिथे, पालं ठोकून आहेत, 1-2 वर्ष झाले तिथे राहत आहेत, त्यांना भेटायला जाऊ म्हणून मग तो नरसिंग झरे, आम्ही, दिलीप कानडे, गौरी कानेटकर असे आम्ही सगळेजण तिथे गेलो. आणि मग ही मी वाचलेलं होतं, भालकी असे हे आहेत, पण संदर्भ काही लागत नव्हता, म्हणजे हे कोण. तर मग त्याचा पुढच्या प्रकरणात त्यांनी एक खटल्याचं वर्णन दिलेलं होतं, गॅझेटमध्ये ते प्रकाशित झालेलं, ते त्यांनी वाचलं आणि त्या पुस्तकात दिलेलं. त्याच्यात त्यांनी दिलं होतं की खटला जो चाललेला होता त्याच्यात अनेक क्रांतिकारकांचे संबंध भटक्या विमुक्तातले त्या घटनेशी जोडलेले. छोटूसिंग लमाण म्हणून होता, सोलापूर म्हणून संस्थान आहे, सोलापूर धारवाडच्या मध्ये. हा छोटूसिंग लमाण, जो आता लमाण हे त्याच्या नावातच आहे, तो ह्या नरगुणचे भावे, कर्नाटकातलं नरगुण संस्थान त्याचे भावे, त्यांच्याकडे चाकरीला होता. आणि हे त्याचं स्वतंत्र असं नंतर पुढच्या काळात संस्थानही झालं. असे एक एक त्यांनी बेळगावच्या इंग्रजांच्या छावणीवरती हल्ला केला. त्याचा संदर्भ त्या भालकीच्या ह्याच्यात मिळाला. भालकीला ज्यांना फासावर दिलं बिदरच्या ह्याच्यात, त्याच्यामध्ये आम्ही सातारच्या गादीचे वारसदार असा ज्यांना फाशी दिलं त्याच्या चौकशीत त्यांनी सांगितलं, बाबा भोसले माझं नाव, आम्हाला पदच्युत केलं, माझ्या थोरल्या भावाला पदच्युत केलं, जे प्रतापसिंह महाराज, आम्ही सगळे गेले आणि इंग्रजांनी आमची गादी बळकावली. आम्ही नाथजोगी झालो, संन्यास वेश धारण करून सगळे बाहेर पडलो. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि त्या बिदरच्या जवळ, गुलबर्ग्याच्या जवळ एक मोठं मुस्लिम दर्गा आहे, त्या दर्ग्यात आम्ही अनेक महिने राहिलो. तर दर्गा जो आहे त्यातही मुस्लिम काही होते. त्यातला जो होता तो पेशव्यांचा, नानासाहेबांचा वकील म्हणून पुढे इंग्लंडला राहिला होता, रंगो बापूजी गुप्ते. आणि ते असं सगळे संदर्भ एक एक ओळीत त्यांनी फक्त जे होतं ते उतरवलं होतं गॅझेटमधनं, ते दिलेलं होतं. त्याचा शोध घेतला. त्याच्यात ही शमशेरसिंग भोसले यांचे संदर्भ, बीड जिल्ह्यातला तेलगाव म्हणून एक गाव आहे, खूप मोठे संदर्भ वर्तमानपत्रात ते. तर तेलगावात धर्मा प्रताप म्हणून त्याचा मोठा उठाव केला त्यांनी, त्याचा शोध घेतला गॅझेट आणि ह्याच्यात. तर धर्मा प्रताप वंजारी, तर वंजारी त्या काळामध्ये जाती लावल्या जायच्या. तर धर्मा प्रताप वंजारी, छोटूसिंग लमाण, शमशेरसिंग भोसले अशा जवळजवळ 20-22 वेगवेगळ्या क्रांतिकारकांची भटक्या विमुक्तातल्या यांची नावं आली. एक संदर्भ आणखी वाचनातला असा होता की आनंदमठ ज्यांनी लिहिले ते बऱ्हाणपूर आणि मध्य भारताच्या ह्याच्यात प्रदेशातल्या न्यायाधीश होते, वेगवेगळे बंगाली होते. आणि त्यांनी वंदे मातरम त्या आनंदमठ क्रमशः आलेली अशी ती कादंबरी होती. लोक त्याला कादंबरी म्हणायचे, पण तो उठाव जो झालेला होता तो संन्याशांचा उठाव होता. आणि संन्याशांचा उठाव याचे बाकीचे संदर्भ कुठे मिळत नाहीत, पण बाबाजी भोसले म्हणजे सातारच्या छत्रपतींमधला एक छत्रपती, ज्याला तिथे फाशी दिलं निजामाच्या याच्यात, ते देशपांडे पण त्यांच्याबरोबर फाशी गेले, ज्यांच्याकडे ते सगळे उतरत, त्याच्याबरोबर ही सगळी मंडळी होती. आणि त्यामुळे ह्या संदर्भ त्या ह्याच्यातनं सापडला. आणि मग तेलगाव अशी एक 20-22 जाती आणि त्यांची 20-22 ठिकाणची छोटी छोटी राज्य असा आहे. आणखी एक संदर्भ हनत बाबा म्हणून नाशिक पुणे रस्त्यावरती चंदनापूरचा घाट आहे, चंदना. त्या घाटामध्ये अशा मोठमोठ्या समाध्या, शिळा वेताळाचे जशा असतात तशा होत्या. एका भिल्ल समाजातला जो होता, इथूनच जवळ ते गाव आहे, काय तिचं नाव, खोप आहे त्याच्यामध्ये, इथे नगरपासून काही अंतरावर, तिथे आम्ही गेलो होतो. आणि त्यांनी असा 2-2, 3-3 दिवस त्या हनत बाबाचा उत्सव चालतो. तो उत्सव जो आहे तो वही उत्सव असतो. वही म्हणजे आपण जी लिहितो ती वही असं हे आहे. नाधो महानोरांच्या काव्यसंग्रहाचं नाव सुद्धा वही आहे, ज्या कविता त्यांनी लिहिल्या, ज्याला आजकाल चारोळ्या म्हणतात, ते 4-4 ओळीची हे. तर तो वही गायनाचा प्रकार. आणि तो ऐकायला मी गेलो होतो, जे काष्टीची काही मंडळी, अजनूची काही मंडळी, तिथले एक भिल्ल समाजातले कार्यकर्ते, दुर्योधन काळे, चिराजी, असे एक रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणच्या भिल्ल समाजातल्या, हे सगळे जे भिल्ल आहेत, नगर जिल्ह्यातल्या राहुरी आणि हा सगळा जो भाग आहे, हे भिल्ल हे खानदेशातनं तिथे आलेले आहेत. त्यांची भाषा जी आहे
ती नगरच्या भाषेशी हे होणार नाही, मराठीच भाषा पण खानदेशी अहिराणीशी मिळती जुळती. त्याच्यात कविता, पोवाडे, गायन, वादन करून पार्ट्या यायच्या मेळे आणि त्यांची चढाओढ लागायची. त्या सगळ्यांचा वर्ण विषय होता तो हनत बाबाचा. आणि मग तो कळत पेशव्यांच्या ह्याच्यात हनत बाबा हा सरदार होता, भिल्ल. असे एक एक क्रांतिकारक त्याच्यातनं भेटले. तडवी भिल्लांमध्ये हिंडत होतो, म्हणजे जळगाव, आणि त्यातही असेच अनेक म्हणजे खाजा नाईक नावाचा 1857च्या याच्यातला प्रसिद्ध आहे तंट्या भिल्ल. ही संपूर्ण जी आहे ती 1757 ते 1857 असा 100 वर्षाचा काळ आहे प्लासीच्या लढाईपासूनचा. त्या प्लासीच्या लढाईच्या नंतर इंग्रजांनी पूर्ण आसाम व्यापला. 7 टेकड्या ज्या आहेत मोठ्या, प्रत्येक टेकडीवरती वेगळी जमात त्या परिसरात राहायची. नागा आहेत, गारो आहेत, खासी आहेत. अशा सगळ्या टेकड्यांना आगी लावल्या, काहीनं हे केलं. आणि हा तिलका, मांझी किंवा अशी जी मंडळी आहेत, बुधा आणि कान्हो असे 5 भाऊ, त्यातला एकेकाला धरून मारलेले आहेत त्याने. आणि मग ती कान्हो बंधू जे आहेत तिथले घोड्याला मागे बांधून 10-10 किलोमीटर डोंगरावरनं खाली ओढत आणल्यानंतर सुद्धा देशासाठी अशा असंख्य काही टेकड्यांना तर आगी लावल्या आणि त्याच्यात जमाती जळून. आज जी तिथली लोकसंख्या कमी दिसते ती त्या मारामाऱ्या युद्ध याच्यात मोठा आहुती जी आहे ती या भटके विमुक्त जनजाती यांच्यातली आहे. आजही त्यांच्या दंतकथा, बोलीभाषेतनं कहाण्या ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या युद्धाच्या आहेत. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास मला वेगवेगळ्या भाषातनं करता आला. आणि जवळपास एक 40-50 महापुरुष ज्यांना म्हणता येईल त्याची सुद्धा एक प्रदर्शनी शबरी कुंभच्या वेळेला आम्ही केलेली होती. पहिली भारतातली जनजाती क्रांतिकारकांची प्रदर्शनी चित्र काढली आम्ही. आता ते काय फोटोग्राफर नाही, त्या फाशावर त्याला सगळे गुप्तपणे चाललेलं काम. त्या जमातीतले फोटो काढून आणून त्याची क्रांतिकारकांच्या असा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य भारत याच्यामध्ये. आणि मग काय संदर्भ देत होतो तो जो लढा आहे हम्पीपासून ते अगदी सुरत आणि याच्याकडे जाणारा रस्ता आहे, मार्ग जो सिल्क वेला जाऊन मिळतो, भारताचा व्यापारी मार्ग. त्याच्यावरती अनेक गुहा आहेत, अनेक चैत्य आहेत, अनेक मंदिरं आहेत, अनेक डोंगरातनं गेलेल्या वाटा आहेत, घोड्यानी, रथानी, बैलगाडीनी जाता येईल अशा. आणि लमाणांच्या, भिल्लांच्या, पारध्यांच्या वस्त्या त्याच्या आजूबाजूला आहे. 20-25 किलोमीटर परिसरात भारतातला सगळ्यात गर्दीचा भाग आणि अत्यंत कठीण असणारा हा मार्ग जो आहे तो हा व्यापाराचा मार्ग, हम्पी विजयनगरपासून विदेशाशी जोडणारा. ह्याच्यामध्ये सुद्धा हिंडताना असं लक्षात आलं अनेक अज्ञात क्रांतिकारक हे त्या भागात जन्माला. त्यांनी इंग्रजांची लढाई 1757 ते 1857चा काळ आपल्याला एकदम 1857चं स्वातंत्र्य समर हे येतं, पण तो लढा जो आहे तो 100 वर्ष चाललेला होता. आणि पुढे 60-70 वर्ष 47 पर्यंत. आजही ह्या सगळ्या जमाती ब्रिटिशांच्या अखत्यारीत कधीच आल्या नाही. म्हणजे ह्या त्या काळातही स्वतंत्र होत्या. स्वतंत्र होत्या याचा अर्थ काय तर भारतामध्ये जे कायदा इंग्रजांचा लागू झाला त्याला कडाडून विरोध ह्याने केला, बाकीच्यांनीही केला. पेशवे, छत्रपती या सगळ्या वेगवेगळ्या राजे जे होते त्यांनी विरोध केला, पण हळूहळू तो विरोध इंग्रजांनी मोडून काढला. त्याचं कारण त्यांचं खडं सैन्य होतं, त्याचा पराभव झाला की राजाचा पराभव. ह्या जमातीच्या जमाती लढवय्या होत्या. बेरड रामोशी असा एक लढाऊ नेता असं नाही, घराघरात लढाऊ नेते होते, महिलांसहित सगळे होते, शस्त्रसज्ज होते. त्यामुळे देशभरातल्या अशा 200 जाती जमाती ज्या आहेत ज्याचा इंग्रजांनी कायदा केला. त्यात सुरुवातीला मातंग पण होते, बौद्धांचंही त्याच्यामध्ये समावेश होता. आणि मग भटके विमुक्तातला विमुक्त जो वर्ग आहे, विशेष मुक्त ज्यांना 60 साली केलं, ते सगळे जे होते ते त्यात होते. लमाण, बंजारा, बेरड, रामोशी, टकारी, रजपूत, भामटा, पारधी, वडार, कैकाडी अशा ह्या महाराष्ट्रातल्या 14 आणि देशभरातल्या हे काढले तर राजस्थानातली मीणा, ह्याच्यातली मुंढा, बिरसा मुंडा ज्यात जन्माला आले ते, अशा सगळ्या भिल्ल, संथाल याच्या ज्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या संथालही गुन्हेगार आहे. आता हे गुन्हेगार म्हणजे काय, त्यांनी गुन्हा काय केला? त्या गुन्हेगार जमाती बिलकुल नव्हत्या. या देशाच्या प्रवाहातल्या मुख्य प्रवाह ज्याला म्हणता येईल. आज काही वेळेला चुकून
आपण उल्लेख करतो की ह्या मागासलेल्या जाती आहेत, जमाती आहेत, ह्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणायचं काम आपण करतो असं म्हटलं जातं. पण आपण मेकॉले, ब्रिटिशांच्या, मुल्ला मौलवींनी लावलेल्या आणि मिशनऱ्यांनी आणलेल्या अशा एका पद्धतीमध्ये, जीवन पद्धतीत, धर्म नाही त्यात, सेक्युलर त्या प्रवाहात गेलो आपण. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक माध्यम, सगळ्या शाळा संस्था, त्या रजिस्टर जे आहेत ते जन्म मृत्यूच्या नोंदीपासून तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती इंग्रजांनी बंधन आणलं. त्याच्या पलीकडे जे राहिले ते भटके, विमुक्त, जनजाती, आदिवासी अशा सगळ्या. त्यामुळे भारताचा, ज्याला सरस्वतीचा प्रवाह म्हटला जातो, जो कायम गुप्त आहे असा सांगितला जातो, हा गुप्त प्रवाह शोधायला लागलं तर आदिवासी, जनजाती, भटके, विमुक्त यांच्यामध्येच सरस्वतीचा प्रवाह आजपर्यंत वाहत आहे. इतकं ज्ञान परंपरेनं वैदिक काळाच्याही आधीपासून हा सगळा, मगाशी तुम्ही 1,00,000 वर्ष म्हणलात, तर ही 3 युग गेली, ते 4 लाख वर्ष झालीत युगांची, आणि ह्याच्यातले आता 5-6 हजार वर्ष झालेले आहेत कलियुगातली. अशी ही 12 लाख काळ लोटलाय संस्कृती विकसित होणे. त्यामुळे भटके विमुक्त हे अनादी काळापासून लोकशाहीवादी, त्यांची न्यायालय आहेत, त्यांची स्वतःची जीवनशैली आहे. आपण आता त्यांची म्हणतो, कारण का तर आपण ब्रिटिश पद्धती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपण बदल करू शकलो नाही. शिक्षण व्यवस्थेत बदल नाही झाला, न्याय व्यवस्थेत बदल नाही झाला. गुन्हेगाराला पकडून आणायचं, काळ्याचं पांढरं करायचं आणि खरं खोटं काही करणार नाही. वकिलाच्या हुशारीने कोणी सुटतो, कोणी फाशी जातो. खरं खोटं काही करता येत नाही. न्यायालय असते, एक न्यायाधीश. इंग्रजांच्या काळात ज्युरी होते आणि त्या चाफेकर बंधूंना फाशी दिलं, वासुदेव बळवंत फडकेंचा एडनच्या तुरुंगात मृत्यू झाला, उमाजी नायकांना फाशी दिलं, असे लाखो लोक जनजातीतले फासावरती गेले. त्यांना हालहाल करून मारलं. तरी सुद्धा त्यांनी इंग्रजांचं राज्य, इंग्रजांची व्यवस्था अमान्य केली. या नगर जिल्ह्यात शेगाव आहे, तिथे यात्रा भरते. नांदेडला मालेगाव आहे, तिथे यात्रा भरते. पुण्याजवळ जेजुरी आहे, जेजुरी याच्यात लाखो लोक येतात आणि त्यांच्या जात पंचायती चालतात. दुर्दैवानं काही ज्यांना याचा अभ्यास नाही अशाने मागणी केली आणि महाराष्ट्रातच फक्त जात पंचायतीवरती बंदी आली. गेली 7-8 वर्ष ही जात पंचायतीवरती बंदी आहे. काही वाईट चालीरीती त्याच्यात आल्या, पण त्याचा अभ्यास केला तर न्याय पंचायतीची रचना महाभारत काळापासूनचे सगळे न्याय जे आहेत ते हे जातीचे न्यायाधीश जे आहेत ते मांडायचे. अशा मी अनेक न्यायपंचायती पाहिल्या आणि लक्षात आलं की ह्यांना यांच्यामध्ये एक नियम गेल्या 100-150 वर्षात आला, तो म्हणजे जो पोलिसात जाईल, पोलिसांना कळवेल, पोलिसांच्या बाजूने उभा राहील, त्याला जातीच्या बाहेर काढलं जायचं. आज पाकिस्तानच्या बाजूने कोणी काम करायला लागलं तर त्याला देशद्रोही मानलं जातं. भटका विमुक्तांमध्ये जनजाती म्हणजे आदिवासी समाजात पोलीस म्हणजे इंग्रजांनी आणलेली व्यवस्था, त्याच्या बाजूने उभं राहील, त्याच्या बाजूने जो बोलेल, जो गद्दारी केली असं समजलं जाईल, त्याला जातीच्या बाहेर, क्वचित त्याला देहांत शासन दिलं जाईल. तर अशी न्यायव्यवस्था पूर्ण भारताची भारतीय न्यायव्यवस्था आजही या समाजात अस्तित्वात आहे. हा पारतंत्र्यात गेलाच नाही. एका मोठ्या व्यक्तीने, नावही सांगतो, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा दाखला आमचे मित्र आहेत लक्ष्मण माने. खूप त्यांचं चांगलं पुस्तक आहे, त्यांनी उपरा हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात हे उपरे पण त्यांना जावं. आता त्याने उपरा लिहिले, त्याला संदर्भ विमुक्तायांच्या प्रस्तावनेत त्यांनी दिलाय की यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेले लक्ष्मण माने की बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते याच्यात ते दिलेलं आहे की क्षत्रिय होते. असं सगळ्यांचं काही ना काही मूळ कळतं. आम्ही कोण होतो आम्हाला काही कळत नाही. ते म्हणले तुम्ही लक्ष्मण शास्त्रींना जोशींना भेटा, त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. हे भेटले त्यांना. एक लक्ष्मणराव दुसऱ्या लक्ष्मण शास्त्रींना भेटले आणि त्यांनी विचारलं आणि त्यांनी झटकन सांगून टाकलं त्यांना, अरे तुम्ही अतिशूद्र आहात. खरं तर ह्याचा शोध घेतला मी आणि लक्षात आलं की शूद्र, अतिशूद्र, दासशूद्र असे जे शब्दप्रयोग आहेत, हा इतिहासात सामाजिक गुलामगिरीचं चित्र नाही आहे. रामदास म्हणजे रामाचा दास, एका संताने म्हणजे ज्याला थोडंसं उपेक्षित वागवलं जातं महाराष्ट्रात रामदास स्वामींना, ते रामदास ह्या अर्थाने, दास म्हणजे अनुयायी अशा अर्थानं, रामाचा अनुयायी. इथे दास म्हणजे गुलाम हा अर्थ घेतला आणि सर्व अतिशूद्र आहेत आणि मग त्याच्या आधारावरती
एक इतिहास रचला गेला. यांना ब्राह्मणांनी आर्यांनी गावातनं हुसकावून लावलं म्हणून भटकंती करायला लागली. माझ्या लक्षात आलं की हे जोडणारे, ज्याला आज नेटवर्क म्हणतात, अज्ञात अदृश्य असतं ते नेटवर्क, असा दृश्य रूपाचं नेटवर्क पूर्ण भारतीय संस्कृती, वासुदेव, गोंधळी, देवीच्या अनादी काळापासूनचा गोंधळ हा लग्न कार्यापर्यंत आहे. कुळकथा सांगणारे कुळाचे भाट राजस्थानमधले तडवी भिल्लांच्या याच्यात आम्ही तिकडे जाऊन आलो आणि लक्षात आलं की अरे पोथ्या पुराणांच्या सारखे एक एक घराण्यात 1000 वर्षाचा इतिहास आजही राजस्थानमध्ये घराघरात त्या भाटाने जतन करून ठेवले. आम्हाला अनेक जाती घरांची, तडवी भिल्लांचे, पारध्यांच्या कुळकथा तिथे मिळाल्या. आता हे सगळं पाहिलं तर लक्षात येतं की ब्रिटिशांनी नागरी वस्तीतली जी संघटित गावं होती त्यांच्यावरती राज्य केलं. असंघटित म्हणून ज्याला म्हटलं गेलं, परंतु तेही संघटित होते, असे घुमंटू, भटकंती करणारा किती संख्या आहे आजच्या घडीला आपण जर काढली तर 20 ते 25 कोटी पूर्ण देशभरामध्ये यांची संख्या आहे. 20 ते 25 कोटी म्हणजे माझा संबंध ज्या ज्या जमातींशी आला, नंदीवाले, मरियेवाले, पारधी यांच्यामध्ये लमाण किमान कमीत कमी आजच्या या घडीला 12-15 मुलं एका जोडप्याला आहेत. त्यामुळे हे वाढीचं प्रमाण जे आहे ते 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आम्ही 12 कोटी म्हणत होतो. आज आता 12 कोटी नाही, त्याची डबल झाली आहे. त्यामुळे 20 ते 25 कोटी सगळ्या देशभरात आहेत. असा 20 ते 25 कोटी समाज हा भारतामध्ये भारतीय कला, शिल्पकला, अजंठा वेरूळ हे जर घेतलं तर अजंठा वेरूळ यमगरवाड इथल्या वसतिगृहात एक मुलगा होता वडार समाजातला आणि आम्ही अजंठा वेरूळला गेलो होतो आणि तो पाहून आला. सहलीला नेलं होतं, पहिली सहल यमगरवाडीतली, आणि त्या सहलीला नेल्यानंतर तो आत गेला, बाहेर आला वेरूळचं लेणं पाहून आणि मला म्हटलं, काका हे कोणी बांधलं असेल? आपण इतिहास शोधायला लागतो. आपण जे वाचलेलं आहे पुस्तक त्यातला इतिहास आपण जो वाचलेला आहे, मी तो शोधायला लागलो मनात. अरे 4थीला गेलं का 8वीला गेलं का 10वीला गेलं, केव्हा आलं? आणि मग एकदम म्हटलं चामुंडराये करवी आले. पण चामुंडराये म्हणजे चामुंड नावाच्या राजाने करवून घेतलं, पण केलं कोणी? मी हे शोधत तेवढ्यात तोच मुलगा म्हणला, आमच्या लोकांनी केलं असेल. आमच्या लोकांनी केलं? मी त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागलो. तुमच्या लोकांनी म्हणजे? आमच्याकडे छन्नी हातोडी आहे, आम्हीच दगडामध्ये काम करतो आणि आपल्याकडे तर जाती आहेत, बामणाचं हे आहे, याचं हे आहे, शेतकऱ्याकडे नांगर आहे तो, आणि आम्ही दगड खाणीतनं काढतो. आणि मला लक्षात आलं की अजंठा वेरूळसारखं लेणं खोदणारा समाज आज रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडतो, पाटा वरवंटा करतो. आपण त्याच्याकडे उपेक्षेने बघतो, दयेने बघतो, पण पाटा आणि वरवंटा हा पाटा काटकोनात आहे, 90 अंशाचा कोन आहे. कुठलाही कंपास, कुठलंही साधन, कुठल्याही शाळेत न जाता त्याला काटकोन त्रिकोण काढता येतो. ह्याचा अर्थ असा आहे की शाळा आत्ता आल्या 100 वर्ष झाली, त्याही अजून सर्व ठिकाणी गेलेले नाही. अजून सगळा समाज शाळेत येत नाहीये आणि जो येत नाहीये शाळेत त्याला ठार अडाणी, मूर्ख, मागासलेला असा पक्का शिक्का मारतो. पण जो शाळेत आलाय तो विद्वान, केवढा मोठा. आणि असा ठार अडाणी वडार समाजात, म्हणजे त्याच्याही भाषेचा, जातीचा वडर, काय वडरासारखा, काय गिसाड्यासारखा, अशा प्रकारे जातींचे उपेक्षित, शिवी ज्याला म्हणता येईल असे उच्चार, ते त्याच्याकडे इतकं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान अजंठा वेरूळशी नातं सांगणारा हा 6 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा पाहतो आणि लगेच सांगतो की आमच्या लोकांनी केलं असेल. इतिहासामध्ये या लोकांची नावं, हा समाज कोणचा, तो हिंदू आहे का आणखी कोण आहे का आदिम काहीतरी आहे आणि तो आदिवासी आहे आणि त्या आदिवासींची संस्कृती आहे, असं काहीतरी ब्रिटिश मिशनऱ्यांनी, इतिहास संशोधकांनी थोपलं. ते आम्ही वाचत आलो आणि हा चालता बोलता इतिहास त्या मुलांनी सांगितला. असं प्रत्येक जातीकडचं ज्ञान पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे गुलामीत गेलेच नाहीत, यांना इंग्रजांचे कायदेही लागू नाही झाले. आणि म्हणून इंग्रजांनी प्रत्येक गावात जो पोलीस पाटील, गाव पाटील जो आहे त्याच्याकडे रजिस्टर ठेवलं, त्याला ते सक्तीचं केलं. तुझ्या गावात कोणी भटका आला, विमुक्त आला, त्याची पहिली मुसाफिरी असा शब्द आहे, ती नोंद करायची. हा किती आले, घरात कोण कोण आहेत, तलवारी आहेत का, बंदूक आहेत का, गाढवं किती, खेचरं किती, उंट किती, कोंबड्या किती, माणसं किती, जन्मले त्यांची नावं बिवं लिहून. मग ह्या लोकांना लक्षात आलं, मग हे नाव खोटं सांगायचं. इंग्रजांना कळलंच नाही पाहिजे. पारध्यांमध्ये आज एकाचं नाव शोधायला गेलं तर 4-5 नावं असतात त्याची. अशा प्रकारचा स्वतंत्र
बेडर, एकदम निधड्या छातीचा, सर्वस्व अर्पण करणारा असा हा समाज. आणि त्यामुळे हा इंग्रजांची गुलामगिरी नाही, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्याला आजतागायत उपेक्षेचं जीवन जगावं लागते. त्यामुळे कुणी काही म्हणलं की सरस्वतीने 3.5% लोकांना ज्ञान दिलं आणि 97% लोकांना उपेक्षित ठेवलं सरस्वतीने, ती सरस्वती आमची नाही. सावित्रीबाई फुलेंचं वैशिष्ट्य असे की त्यांनी स्त्रियांना, मुलींना शिक्षण, त्यामुळे त्यांचं मोठेपण आहेत. पण सरस्वतीने भरभरून दिलं. ते वडाराला दिलं, लमाणानं दिलं, कैकाड्यानं दिलं. अशा बहुजन समाज जो आहे भारतातला, त्याला सरस्वतीनं भरभरून दिलं ज्ञान. त्यामुळे सरस्वतीवरती खरा अधिकार त्यांचा आहे. अगदीच एक विनोदच करायचा झाला तर ब्राह्मण वगैरे कायस्थ सारस्वत ज्या जाती आहेत त्यांना शिकल्याशिवाय ज्ञान नाही मिळत. सरस्वतीने त्याला सांगितलं, तू शिकलास तर तुला पदरात पडेल, त्याला त्याच्या परंपरेने ज्ञान मिळेल. असा सरस्वतीचा गुप्त प्रवाह आजही अस्तित्वात आहे. भटके मुक्तांपर्यंत स्वातंत्र्य पोचण्याचा मुद्दाच नाही, ते स्वतंत्रच होते. स्वतंत्र भारताच्या 700-800 वर्षाच्या काळात सुद्धा यांनी जिवंत ठेवला, संस्कृती जिवंत ठेवली. कायदे कानून जे काही आहेत, शेगावला गेलं की त्या नंदीवाले म्हणतात कानो कायदा. म्हणलं कानो कायदा म्हणजे कायदे कानून असं जे म्हणलं जातं ते आहे की नाही? म्हणले कान्होबाचा कायदा. कान्होबा म्हणजे कानिफनाथाचा कायदा. आता हे जे भाषाचे सौंदर्य जपणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह ज्यांनी साहित्यात आणले, त्यांना हा भाषा काय आहे याचा अभ्यास नाही झाला. योग्य अभ्यास करायचा असेल तर भटके मुक्त महाराष्ट्रातल्या जाती जमातींचा अभ्यास केला तर भारताचा प्राचीन इतिहास आपल्याला समजतं. असं स्वातंत्र्य हे ते स्वतंत्रच आहेत. त्यांच्यापर्यंत भारताचं स्वातंत्र्य, भारताची घटना, संविधान न्यायचं असेल तर त्यांचं संविधान आहे जे परंपरेने चालत आले, त्याच्याशी कायद्याची रचना जोडली पाहिजे, त्यात सुधारणा केली पाहिजे. आजही कायदा एखादा न्यायालयात गेला तर कंगाल होतो, वकिलांचे बंगले होतात, पण हा कंगाल होतो न्यायालयात जाऊन. जर यांची पद्धत पाहिली तर 5.25 म्हणजे ₹125 किंवा ₹1.25 हा ठेवला की त्यांचा न्याय सुरू होतो. आणि तो हे केल्यात सगळ्यांचे पैसे एकत्र केले जातात, त्याचं भोजन सगळ्यांमध्ये खाल्लं जातं. इथे वकील आपल्या घरी घेऊन जातो पैसे आणि हा कंगाल, इथे कंगाल नाही म्हणतो. अशी एक वेगळी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि भारतीय आत्ताची जी न्यायव्यवस्था आहे त्याला अधिक लोकाभिमुख करायचं असेल तर ह्या जातपंचायती, न्यायपंचायतीमध्ये थोडी सुधारणा करून आधुनिक याची सांगड घालून केली तर भटके विमुक्तांच्यामध्ये जे आज नैराश्य आहे, काही होत नाही. मोठा आयोग झाले. बाळकृष्ण रेणके त्याचे पहिले हे होते, दादा इजाते त्याचे दुसरे अध्यक्ष होते, पण फलित अजून काही हातात नाही आले. कारण ह्या विषयाचा अभ्यास जो व्हायला पाहिजे तो होत नाही. या गोष्टीला तुम्ही म्हणलातच की संविधान आणि त्यांचे कायदे या व्यतिरिक्त अजून या भटके आणि विमुक्त, मी पहिल्यांदा भटके असलेले ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसला आणि नंतर त्यांना 1960 साली मुक्त केलं गेलं म्हणून विमुक्त, अशा ह्या सगळ्या समाजासाठी काय काय केलं पाहिजे संविधान आणि कायद्याच्या व्यतिरिक्त, असं आपलं मत आहे. एक म्हणजे यमगरवाडी प्रकल्प करत असताना लक्षात असं आलं की आम्हाला असं वाटायचं की यांनी शिकलं पाहिजे म्हणून वसतिगृह, शाळा, 10-12 ठिकाणी वसतिगृह, शाळा आपण सुरू केल्या. आणि एक 10-12 वर्षानंतर, म्हणजे ह्या प्रश्नाचं दुसरी बाजू मी आधी सांगतो, 10-12 वर्ष काम केल्यानंतर असं लक्षात आलं की गिसाड्याचा मुलगा आहे, लोहाराचा मुलगा आहे, ओताऱ्याचा मुलगा आहे, किंवा तांबट आहेत त्यांची मुलं आहेत, किंवा वैदू आहे, वनौषधीचं ज्ञान असणार आहे तो आहे. हे आधुनिक ह्याच्यामध्ये वैदू समाजातली सगळी मुलं डॉक्टर झालीत असं नाही होत. गिसाडेचे इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर झालेत असं नाही होत. का नाही होत? तर आपली शिक्षण पद्धती जी आहे ती मेकॉलॉजी आहे, ती सिलेक्शन आहे, त्याच्यात गुणवत्तेला प्राधान्य नाही आहे. जो पास होईल त्याला प्राधान्य आहे. पास होण्याचं एक तंत्र विकसित झालेलं आहे. मग लाख रुपये, 50-50 हजार रुपयेवरून क्लासला जातात. आता सगळीकडे खाजगी शाळा झालेल्या आहेत, इंग्रजी माध्यमाच्या झाल्या आहेत. म्हणजे 80 वर्षाच्या काळात, 75 वर्ष, आता अमृतकाल सुरू आहे, ह्या 75 वर्षाच्या काळात मराठी भाषेचं, मराठी
विकासाचं विद्यापीठ नाही होऊ शकलं. आत्ता त्याचा विचार सुरू झालेला आहे. मराठी भाषा आणि त्याचा सगळं होईल असं विद्यापीठ. हिंदी भाषेत शिक्षण घेतलं जातं, पण हिंदी भाषेतनं पूर्ण विज्ञानाची पदवी घेईल अशी अजून हे नाही. त्याचबरोबर इंग्रजीची सुरू झाली आणि मग हे जातं आहे, एक जातं स्थिर आहे, वरचं फिरतंय, त्याच्यात हे घालायचे, इंग्रजी भरडून काढायची. ज्याला खिळा मारता येत नाही भिंतीत किंवा लाकडात, जो वाकतो किंवा हाताच्या अंगठ्यावर पडतो, तो मुलगा इंजिनिअरिंगला जातो आणि जो आयुष्यभर त्या लोखंडाला पाहिजे तो आकार देतो. शिकलकरी आहेत, मी पाहिले परभणी आणि बीड जिल्ह्यातले शिकलकरी. ते परभणीत एक परबत सिंग म्हणून होता आणि मी भेटलो त्याला, तो 80 वर्षाचा होता. त्याची कहाणी लिहिलेली आहे मी. त्याला नक्षलवाद्यांनी उचलून नेलं रातोरात. पलंगावर कॉटर होता, तसाच उचलला, घेऊन गेले आणि AK-47 सारखं बंदूक शस्त्र त्यांनी बनवून दिलं. काही तुम्ही आणा. सिंधी लोकांची सुरुवातीला टिंगल टवाळी व्हायची, USA, उल्हासनगर, मेड इन उल्हासनगर हे. पण हे कौशल्य परंपरागत आहे. कुठलीही वस्तू द्या, त्याची प्रतिकृती त्याच्याहीपेक्षा अधिक सकस सरस अशी तयार करणारा शिकलकरी, ओतारी, घिसाडी या जाती इंजिनियर अभावानं झाले. ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, अभियांत्रिकीचं सर्व ज्ञान आहे, पाषाण युग, ताम्रपाषाण युग, लोहयुग अशी युगं सांगितली गेली. ही युगं युरोपाच्या युगांशी जोडलेली आहेत. भारतामध्ये पाषाण युग काही लाख वर्षापूर्वी होऊन गेलं. भारतामध्ये ताम्रयुग काही लाख वर्षापूर्वी होऊन गेलं. लोहयुग काही लाख वर्षापूर्वी होऊन गेलं. तिथून ह्या जमाती ज्ञान संपन्न झाल्या. म्हणजे वडार घेतला तर गणित, भूमिती, खनिज, तत्वज्ञान सर्व काही या वडार समाजाकडे आहे, तरी तो मागासलेला आहे. त्याला शाळेत नाही आणि तो इंजिनियर नाही होत, तो आर्किटेक्ट होत नाही. अजंठा वेरूळपासून तर सर्व मंदिरं आणि नद्यांचे घाट आणि विहिरी प्राचीन काळच्या पाहिल्या तर ते सगळं कर्तृत्व त्याचं आहे. भारताचं पूर्ण भाग्य, सुवर्णकाळ या जाती जमातीने घडवलेला आहे. लोहस्तंभ आहे जो दिल्लीला आहे, त्याचा आकार पाहिला तर 30-35 फूट उंच आहे. वॉरन हेस्टिंग वगैरे इंग्रजांनी तो खोदून संग्रहालय, जशी वाघनखत, भवानी तलवार, असंख्य गोष्टी तिथे आहेत. राजा रणजित सिंगाचं सोन्याचं सिंहासन पण तिथे आहे. असा हा नेऊन तिथे इंग्लंडच्या म्युझियममध्ये ठेवायचाच, पण तो काढता नाही आला. इतका भक्कम पायावरती त्याला उभं केलेलं होतं. 21 जूनला आणि सूर्य माथ्यावर आला की सावली पडत नाही. हे सगळं मेहरौली म्हणून भाग आहे दिल्लीचा. मेहरौली म्हणजे वराह मिहिराचं गाव आणि त्याची ती वेद पाठशाळा. हे सगळं करणारे कोण होते? या जाती जमाती. आयुर्वेदामध्ये पारंगत असणारा असा हा वर्ग, तो डॉक्टर नाही होत. त्यामुळे ह्यांना करायचं असेल काही यांच्याकरता शासनाने, तर ह्याच्याकरता भारतीय ज्ञान परंपरा जतन करणारं कारागिरांचं, भटके विमुक्तांचं, आदिवासींच्या नावाने 2-3 विद्यापीठं भारतात आहेत. एक आहे ओंकारेश्वर म्हणून जे आहे नर्मदेच्या कडावर. इथे चंद्रपूरला गोंडवन विद्यापीठ आहे, जे नागपूर विद्यापीठातनं वेगळे. पण ही विद्यापीठे नावाला आदिवासी विद्यापीठ आहे, ट्रायबल युनिव्हर्सिटी म्हणलेले. ट्रायबलकडे असणारं ज्ञानाच्या आधारावरची, त्यांच्या कलेच्या आधारावरची, त्यांच्या जीवनशैलीच्या आधारावरती, त्यांच्या इतिहासाच्या आधारावरती संशोधन करणारी, डिग्री देणारी अशी विद्यापीठे नाही. ही मेकॉलेजचीच विद्यापीठ आहेत. उलट जलद गतीनं आदिवासींचं जीवन उद्ध्वस्त करणारी अशी ही विद्यापीठ आहे. जर करायचंच असेल तर ह्या सगळ्याचं ज्ञान संपन्नता जी आहे, ह्या सगळ्या विद्याशाखा आहेत. वडार ही विद्याशाखा आहे, वैदू ही विद्याशाखा आहे, लमाण ही श्रीराम लागूंचं आत्मकथनाचं नाव लमाण आहे. नटसम्राटमध्ये ते बेलवलकर म्हणतात, आम्ही काय म्हणले, इकडचा माल तिकडे नेणाऱ्या लमाणांसारखे होत. लेखकाने लिहिलेले शब्द आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इकडचा माल तिकडे नेणारे म्हणजे सगळ्या जगभर लमाणाने भारतीय संस्कृती नेली, भारतीय विचार नेले, भारतातलं रेशमाची वस्त्र नेली, सुती वस्त्र नेली, लोकरीची वस्त्र नेली. गुत्समद म्हणून जो होता तो भटक्या विमुक्तातला खरा पहिला वस्त्र विणणारा, कोश बघून त्यांनी वस्त्रांचा शोध लावला. असे सगळे जर घेतलं
तर एक विद्यापीठ अनेक हे केली पाहिजेत. पुन्हा भारताला भारत बनवायची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण तरीसुद्धा मेकॉलेचं तण इतकं प्रचंड गुंतलेलं आहे, कितीही काढलं तरी ते पुन्हा उगवतं. ते आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तण वाढू लागलेले दिसू लागलेले. जर हे करायचं असेल तर वडार समाजातले जे शिल्पकार आहेत, गावाच्या गाव आहेत, बलहळ्ळी म्हणून गाव आहे उमरग्याच्या पलीकडे, एक 60-70 कुटुंबांची वस्ती आहे. अजंठा, वेरूळ, श्रवण बेळगोळ सगळ्या देशभरात ज्या कोरीव काम काळ्या लाल संगमरवरामध्ये हे ते करतात. आज घरातली सगळी मुलं मुली बाया हे सगळं ते काम करतात. ते घर म्हणजे ती 50-60 जणांची वस्ती शिल्पशास्त्रातलं विद्यापीठच आहे. असं एक एक जर घेतले तर ह्याच्या आधाराने विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे. ह्या शास्त्री पंडित ज्यांना म्हटलं जातं, जे गोकमपट्टी करतात, ज्ञानाचं आहे, वैदिक परंपरा आहे त्याला, तशी ही परंपरा आहे. वैदिक परंपरेला जशी एक वेगळी मान्यता समाजात जगभर आहे, तशी त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि त्यांना शास्त्री पंडित म्हणून PhD झालेले, म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यालयात मी गेलो होतो, 3 विश्वविद्यालय आहेत संस्कृत, आणि तिथे घाटावरती संस्कृत पाठशाळा आहेत, गुरुकुल आहेत. त्या गुरुकुलात द्रविडी शास्त्री म्हणून आहेत, गणेश्वर शास्त्री द्रविड, त्यांचं गुरुकुल आहे. 25-30 मुलं आहेत. कुणाकडनंही फी नाही घेतलेली, त्याने शुल्क नाही घेतलेलं. 10-12 वर्ष ऋग्वेदाचं यजुर्वेदाचं अध्ययन करणार आणि ते पंडित होऊन बाहेर पडणार. सर्व मोठा वाडा आहे, सर्व खर्च ते द्रविड कुटुंब या सगळ्यांचा खर्च. आणि इकडे जी 3 विद्यापीठ आहेत संस्कृतची, संपूर्णानंद विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठातले ज्यांना वेदांचं अध्ययन माहीत नाही, ज्याने परीक्षा देऊन PhD करून जे नेमले, 1.5-2 लाख रुपये पगार आहे महिन्याला. ह्यांना हे कसं चालवायची हे कठीण झालेलं आहे. हे जसं त्या शास्त्री पंडित वैदिक मंडळींचं आहे, तसंच या सगळ्या कलाकार कारागिरी जातींचं आहे. ह्यांना शासना, पूर्वी राजाश्रय होता, राजे लोक हे चालवत असत. आता हे राजाचे राज्य आहे, राज्य शासन आहे, त्यांनी ह्या जमातींचे एकत्र आणून त्याची बसली. अजंठा आणि वेरूळ असं जर हे केलं, मध्ये देवगिरी आहे, देवगिरीचा मोठा किल्ला आहे, देवगिरीवरती कृष्णदेवरायासारखे राजे होऊन गेले, त्यांनी ह्यांना राजाश्रय दिला. अशा हजारो वर्षाची परंपरा पुन्हा निर्माण करायची असेल ते हे केलं तर ह्यांना ऊर्जितावस्था येईल. आणि भारतीय तत्वज्ञान, भारतीय जीवनशैली, भारत म्हणजे ज्ञानामध्ये रत असणारा तो भारत, असा समाज कोणता आहे? हा आहे. त्याला त्याच्या मार्गात, त्याच्याकडे जे आहे, शिक्षणाची एक व्याख्या केली जाते की अंतर्मनात, अंतरंगात जे आहे ते उलगडून त्याला आकार देणं म्हणजे शिक्षण. भारताचं अंतरंग हे आहे, हे उलगडलं पाहिजे, याला आकार दिला पाहिजे, त्याला आर्थिक सहकार्य दिलं पाहिजे, तर हा वैभवकाळ पुन्हा येऊ शकतो. आणि त्या प्रकारचं एक काम आम्ही चिंचवडला सुरू केलं आहे. समरसता पुनरुत्थान गुरुकुलमच्या त्या सगळ्या परिसरामध्ये गिरीजींनी याच पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे. आलेल्या विद्यार्थ्यांना ते हाताला काम मिळवून देतात. ते कोणतं असेल जे त्या विद्यार्थ्याला करावंसं वाटेल असं काम ती मुलं करत असतात. आणि त्याच्यातून त्यांना कोणत्या कलेची जाण आहे, कोणत्या कलेत आवड आहे हे ओळखून त्याला पुढलं शिक्षण देण्याची व्यवस्था ही गिरीजींनी उत्पन्न केलेली आहे. अर्थातच हे उभं करत असताना त्या सर्वांना आपलं रामायण, महाभारत, उपनिषदं याचीही माहिती व्हावी, अनेक श्लोक आणि सूत्र त्यांना पाठ व्हावीत, याचीही रचना गिरीजींनी आपल्या या समरसता गुरुकुलममध्ये केलेली आहेत. मला असं वाटतं की नवीन पिढीनी, तरुणांनी याच पद्धतीने विचार करत आपल्या भारताला परमवैभवाला नेण्यासाठी आपण काय करू शकतो, मेकॉले पद्धतीचं नाही तर परंपरागत पद्धतीला आपण कशी पुष्टी देऊ शकतो याचा विचार करावा. आज या ठिकाणी आपण थांबूया, परंतु हा आजचा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवर लवकरच पाहायला मिळेल. तो आपण पाहावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.